जय श्री कृष्ण. बालमित्रांनो, आपण आतापर्यंत कृष्णाच्या भरपूर गोष्टी बघितल्या. कंसवध बघितला. कंसवध झाल्यानंतर ना उग्रसेनाला राज्याभिषेक करून आणि आपल्या आई वडिलांना भेटून आणि मग आई वडिलांनी त्यांचं नामकरण यज्ञोपवीत केलं, मुंज केली. त्याच्यानंतर ते आपल्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकायला गेले. शिकायला गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवान ते पूर्ण अवतारच होते, त्यांना सगळं माहितीच होतं. पण तरी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामधून त्यांना सर्टिफिकेट मिळवायचं होतं शिक्षा घेतल्याचं, आणि म्हणून ते त्यांच्या आश्रमात गेले आणि 64 दिवसात 64 कला 64 विद्या शिकून गुरुदक्षिणा द्यायची म्हणून त्यांनी, मागच्या वेळेस आपण गुरुदक्षिणा पाहिली की त्यांचा पुत्र जो शंखचूड पांचजन्य शंख असुर यांनी त्यांच्या पुत्राला समुद्रामध्ये नेलं होतं. त्याला पण त्यांनी यमराजाकडून वापस आणून दिलं. आपल्या गुरूंची गुरुदक्षिणा पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा मथुरेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं नंदबाबा महाराजांना, गोपींना, त्या त्यांच्या बालमित्रांना की तुम्ही आता, मी इथलं कार्य झाल्यानंतर मी परत येईल वृंदावनात, तोपर्यंत तुम्ही पुन्हा वृंदावनात जा. आणि त्यांना गोड बोलवून कितीतरी भेटवस्तू देऊन आणि त्यांना वृंदावनात पाठवलं. आणि वृंदावनात गेल्यानंतर मग त्यांचे जे नंद महाराज होते, त्या नंद महाराजांचे श्रीकृष्ण बलरामाशिवाय वृंदावनात परतले. त्यांच्यासोबत केवळ गोप आणि गोपांनीचीच मुले होती. अक्रूराच्या रथावर बसून श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेला निघाले, तेव्हा गोपींनी त्यांचा मार्ग अडवून धरला. आणि त्यावेळी त्यांनी गोपींना वचन दिले होते की ते मथुरेतील कार्य संपन्न केल्याबरोबर तात्काळ वृंदावनात येतील. श्रीकृष्णाने त्यांना दुःख करू नये असे सांगून त्यांचे सांत्वन केले होते. मग हे सगळे वृंदावनात आले. आणि वृंदावनात आल्यानंतर त्यांचा जो द्वारकेला नंदबाबांचा जो भावाचा मुलगा होता, उद्धव हा पूर्ण कृष्णासारखाच दिसायला होता. कृष्णच दुसरा प्रती होता, कारण तसाच तेजस्वी, बुद्धिमान, हुशार असा हा उद्धव होता. आणि हा उद्धव जेव्हा मथुरेत आला, तेव्हा मथुरेला आल्यानंतर त्यांनी या उद्धवाचं ज्ञान म्हणजे देण्यासाठी, कारण गोपी हे सगळे त्याचे खूप आठवण काढत होत्या, म्हणून मग त्यांना सांगण्यासाठी याला वृंदावनात पाठवलं. असा हा उद्धव जेव्हा वृंदावनात गेला, तेव्हा सगळ्या गोपी म्हणजे उद्धव, प्रिय सौम्य उद्धव, तू तात्काळ वृंदावनाला जा आणि माझ्या माता पित्यांचे नंद महाराज आणि यशोदा माता यांचे तसेच गोपींचे सांत्वन करण्याचा प्रयत्न कर. दारुण दुखणे व्हावे त्याप्रमाणे ते व्यथित झाले आहेत, कारण की साक्षात पुरुषोत्तम भगवान बालकृष्ण त्यांच्यासोबत खेळत होता, बागळत होता, गाई चारत होता, खेळ खेळत होता. आणि असं पूर्ण अवतार त्यांच्यासोबत असून आता तो मथुरेला होता, म्हणून हे गोपींना एकदम निरस वाटत होतं. त्यांचं कशातच मन लागत नव्हतं, कारण मग ते सगळे विचार करत होते, कृष्ण इथं बसत होता, कृष्ण इथे बासरी वाजत होता, कृष्ण असं असं म्हणत होता, असं असं क्रीडा करत होता. आणि त्यांची खुशाली सांग, अतिशय पापी असुर कंस मारला गेला याचा आम्हाला फारच आनंद होत आहे. तो नेहमीच आपल्या नातेवाईकांचा यादवांचा द्वेष करीत असे, आता तो आपल्याच पापकर्मामुळे भावासहित संपला आहे. आणि गोवर्धनात मग ते सारखे आठवण काढत होते की कृष्णाने 6 दिवस गोवर्धन पर्वत आपल्या हातावर करंगळीवर उचलला, त्यांनी इतक्या असुरांना वध केला. तृणासूर, बाणासूर, या सगळ्या असुरांना त्यांनी
यमलोकी पाठवलं. अद्भुत कृत्याचे उद्धवापुढे वर्षाव करीत असताना नंद महाराजांचे हृदय भरून आले. त्यांना पुढे बोलवेना. यशोदा मातेने शेजारीच बसून मूकपणे श्रीकृष्णाच्या लीला श्रवण केल्या. श्रीकृष्णासाठी व्याकुळ झालेली ती अव्याहतपणे रडत होती. तिच्या स्तनातून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहत होत्या. प्रिय माता नंद महाराज, तुम्ही अखिल मानवात परम सन्माननीय आहात. केवळ एकमेव तुम्हीच अशा दिव्य भावाने स्मरण करण्यात समर्थ आहात. उद्धव पुढे म्हणाला, श्रीकृष्ण आणि बलराम हे मूळ पुरुषोत्तम आहेत. त्यांच्यापासूनच विश्वसृष्टी उत्पन्न होते. प्रिय माता, प्रियता, उद्धव म्हणाला, तुम्ही आपले मन, ज्याचं विग्रह निराकार ब्रह्मज्योतीचे कारण आहे, असा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर नारायणावर सर्वता स्थिर केले आहे. ब्रह्मज्योती केवळ नारायणाच्या शरीराची प्रभा आहे. मग या उद्धवानी सांगितलं की तो आपल्या सगळ्या अनुरेणूत आहे, कणाकणात आहे, सगळ्या इच्छात आहे. भगवंत कसा आहे तर वृंदावन येईल आणि ते आपल्या सुख प्रदान करील. मथुरेतील आवश्यक कार्य पूर्ण करून आपण लवकरच वृंदावनाला येऊ असे त्याने वचन दिले आहे. तो आपले वचन निश्चितच पूर्ण करील. माता, आता तुम्ही खरोखरच भाग्यवान मध्ये सर्वश्रेष्ठ भाग्यवान आहात, असा तो उद्धव त्यांची सांत्वना करीत होता. आणि मग अवतीर्ण होतो. तो प्रकृतीच्या 3 गुणांनी कधीही प्रभावित होत नाही, परंतु तो जेव्हा या भौतिक जगात प्रगट होतो तेव्हा तो सामान्य जीवाप्रमाणे भौतिक प्रकृतीच्या प्रभावात कार्य करीत असल्यासारखे दिसते. नंद महाराजांनी आणि उद्धवाने संपूर्ण रात्र श्रीकृष्णाबद्दलच्या चर्चेतच घालविली. सकाळी गोपिकांनी दिवे लावून दया लोण्याचे मिश्रण शिंपडून मंगल आरतीची तयारी केली. मंगल आरती उरकून त्या दधी मंथन करू लागल्या. अशा रीतीने दधी मंथन करीत असताना दिव्याच्या प्रकाशात त्यांचे अलंकार अधिकच तेजस्वी दिसत होते. हातातील रविदोर ओढताना त्यांच्या हाताचे कर्णकुंडलाचे, हातातील कंकणाचे व वक्षस्थळाचे संचलन होत होते. दधी मंथनाच्या मधुर ध्वनी बरोबर त्या श्रीकृष्णाच्या लीलांची गीते गाऊ लागल्या. तो दधी मंथनाचा व त्यांच्या गायनाचा स्वर संपूर्ण आसमंतात भरून गेला आणि सर्व वातावरण विशेष पवित्र बनले. सूर्योदय झाल्यावर गोपी नित्याप्रमाणे नंद महाराजांना व यशोदा मातेला प्रणाम करण्याकरिता आल्या. त्यांनी उद्धवाचा सोनेरी रथ बाहेर उभा असल्याचे पाहिले आणि त्या आपापसात चर्चा करू लागला. हा रथ इथे कसा? तो कोणाचा आहे? कृष्णाला वृंदावनातून दूर घेऊन जाणाऱ्या त्या अक्रूर तर परत आला नाही ना? असे अनेक प्रश्न त्या आपापसात विचारू लागल्या. त्या अक्रूरावर प्रसन्न नव्हत्या, कारण त्या अक्रूराने काय केलं होतं की गोपाल कृष्णाला मथुरेला घेऊन गेलेला होता गोपींपासून. म्हणून त्या अक्रूरावर खूप चिडलेल्या होत्या. कंसाच्या सेवेत नियुक्त होऊन तो श्रीकृष्णांना मथुरेत घेऊन गेला होता. गोपींनी तर्क केला की अक्रूर दुसरी क्रूर योजना पार पाडण्यासाठी पुन्हा इथे आला असावा, परंतु त्यांनी विचार केला की आपले नाथ श्रीकृष्ण यांच्याशिवाय आपण केवळ मृत शरीरच आहोत. अक्रूर अशा मृत शरीराविरुद्ध अधिक कोणते क्रूर कार्य करू शकणार आहे? अशा रीतीने गोपी संभाषण करीत होत्या. म्हणजे बघा, इतकी त्यांना सवय झाली होती बालकृष्णाची. आणि जेव्हा कृष्ण नाही, एखादी व्यक्ती जर आपल्या घरी राहते आणि आपल्यातून निघून जाते, तेव्हा आपल्याला पण तसंच दुःख होतं. तसं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या गोपींना कृष्णाचा विरह झाला होता. आणि म्हणून त्या सतत कृष्णाचं चिंतन करीत होत्या. कारण त्यांनी निर्गुण उपासना नव्हती केली, तर त्यांनी काय केलं होतं, सगुण उपासना केली होती. आणि आपण मेडिटेशन मध्ये करतो ते काय करतो, निर्गुण निराकाराची उपासना करतो. अशा कृष्णासोबत खेळल्यानंतर तर त्या कृष्णमय होतीलच ना. तर अशा या गोपी कृष्णासाठी हे झाल्या होत्या आणि त्यांना समजवण्यासाठीच उद्धवाला कृष्णाने पाठवलं होतं. उद्धव हा प्रतिकृष्णच होता. तसा सुंदर, हुशार, बुद्धिमान असा हा उद्धव वसुदेवाचा द्वारकेला राहणारा होता. आणि वसुदेव होते ना, त्याचे जे काका, त्या काकांचाच मुलगा होता. असा हा कृष्ण. आपण अशीच कृष्णाची छान छान गोष्टी बघू. आणि जय श्री कृष्ण. भेटू पुढच्या गोष्टीमध्ये. जय श्री कृष्ण.